नवी मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्याचा परिणाम आता दिसायला लागला आहे। संपूर्ण नवी मुंबई आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। सध्या जरी ओसरला असेल तर रात्रीपासून पाऊस जोरात सुरू आहे। नवी मुंबई परिसरातील काही भागांमध्ये पाणी साठलेलं होतं, जे भाग खालच्या बाजूला असतील ते, पण आता सध्या हायवे हा आहे सायन पनवेल महामार्ग, जो सर्वात व्यस्त समजला जातो, कारण याच मार्गावरून पुण्यावरून मुंबईला जाणं असेल किंवा मुंबईवरून पुणे, गोवा, बेंगलोर या साईडला जाणं असेल, या महामार्गावरती पाणी साठलेलं आहे। त्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात मंदावली आहे आणि त्याचाच परिणाम असा झाला आहे की ट्रॅफिक जी आहे ती 3 ते 5 किलोमीटर पर्यंत गेलेली आहे। इथे सध्या एका ब्रिजचं काम चालू आहे आणि त्याच्यात शेजारी लगत एक नाला आहे, त्याचंही सुद्धा काम चालू आहे आणि त्याचाच परिणाम सध्या या पावसाच्या पाण्यावरती झालेला दिसतो। या कामामुळे येथील साठलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्याने येथील वाहतूक आहे ती मोठ्या प्रमाणात मंदावलेली आहे आणि याचाच परिणाम कुठेतरी सकाळी जे कामाला जाणारे चाकरमानी असतील किंवा इतर कोणी ऑफिसला जाणारी लोक असतील किंवा कोण कुठे कुठल्या कामासाठी जातात अशी लोक आहेत, त्यांना हा परिणाम भोगावा लागतोय। सध्या तरी रेल्वेची परिस्थिती सुरळीत आहे, काही वेळ उशिराने थोडा ट्रेन धावत आहेत, पण परिस्थिती रेल्वेची व्यवस्थित आहे। अनिश बाबर, लोकमत, नवी मुंबई।